तर तिकडे गोंदिया जिल्ह्यात मागच्या 3 दिवसापासून पावसाची संततधार आहे आणि या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत। काही गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय। छोट्या नाल्यांवरून पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांनी रस्ता ओलांडताना विशेष काळजी घ्यावी असा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। तिरोडा तालुक्यात पावसाने हाहाकार माजवलाय। ही सध्या ड्रोन दृश्य आपण बघतोय। काय नेमकी परिस्थिती गोंदियामध्ये आहे नजर जाईल तिथपर्यंत पावसाचं हे प्रचंड पाणी साचलेलं आहे। अगदी शेतांमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे आपण बघतोय। गोंदिया जिल्ह्यात पावसाने अक्षरशः कहर केलाय। मागच्या 3 दिवसापासून पावसाची संततधार गोंदियामध्ये आहे आणि त्याच्यामुळे ड्रोनद्वारे घेतलेली ही विशेष दृश्य आहेत पुढे न्यूजच्या प्रेक्षकांसाठी। नेमकं काय तिथे पावसाची परिस्थिती आहे हे आपण बघतोय। सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे। घरांच्या आजूबाजूने किंवा शेतांमध्ये सुद्धा मागच्या 48 तासापासून जो मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे पाणी साचलंय। नदी नाल्यांना सुद्धा पूर आलेला आहे। रस्ते सुद्धा जलमय झालेले आहेत। सखल भाग जो आहे विशेषतः त्या ठिकाणी पाणी साचतंय। एकीकडे वर्ध्यातली दृश्य आपण बघतोय। सतत पाऊस सुरू आहे आणि गोंदियातली सुद्धा दृश्य आपण पाहतोय। तर वर्ध्यामध्ये नेमकी काय पावसाची स्थिती आहे आपण जाणून घेणार आहोत। प्रतिनिधी पंकज गादगे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। पंकज, आता नेमकं काय तिथे घडतंय? पाऊस आता तरी थांबलाय का आणि जर पाणी तिथे साचलेलं असेल तर ते ओसरतंय का? नक्कीच रिद्धी, वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। कुठे हलका तर कुठे मध्यम स्वरूपाचा हा पाऊस पडतोय। आज वर्धा जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे, त्यामुळे शाळांना सुद्धा सुट्टी दिलेली आहे। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात असलेला अलमडोह ते अल्लीपूर हा मार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे। तसेच सरू येथील यशोदा नदी दुतडी भरून वाहत आहे। पुलावरून 3 फूट पाणी वाहत आहे, त्यामुळे त्या मार्गावरून सुद्धा तो जो मार्ग आहे वर्धा राळेगाव मार्ग हा सुद्धा बंद झालेला आहे। लाल नाला जो महत्त्वाचा वर्धा जिल्ह्यातील प्रकल्प आहे, या प्रकल्पाचे 2 दरवाजे 10 सेंटीमीटर उघडलेले आहे, त्यामुळे नदीकाठील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। हिंगणघाट तसेच देवळी तालुक्यातील काही गावांचा संपर्क या पावसामुळे तुटलेला आहे। एकूणच वर्धा जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। प्रशासन सुद्धा त्या अनुषंगाने सतर्क झालेले आहे। शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी दिलेली आहे। एकूणच वर्धा जिल्ह्याची जर परिस्थिती जर पाहिली तर प्रशासन लक्ष ठेवून आहे। नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाशी कोणतीही अडचण भासली तर संपर्क साधा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। रिद्धी जी, पंकज धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।